मिळाले. आज मुरली अण्णा मोहोळ सारखे केंद्रीय मंत्री सुद्धा आमच्या पाया पडतात. म्हणजे आम्ही कुस्ती क्षेत्रातले लाल मातीतले आहेत. मुरली अण्णा मोहोळ सुद्धा आजही ते आमचा आदर करतात. पुढे म्हणजे मंत्री असले, केंद्रीय मंत्री असले तरी आमच्या पाया पडतात. मला एक प्रश्न हा विचारायचा आहे, मुरलीधर अण्णा मोहोळ हा नम्र पैलवान ना? एक नंबर असा गर्विष्ठ नाही, मंत्री आहे म्हणून कधी अजिबात नाही, गर्व नाही ना? अजिबात नाही. आणि त्यांची सुद्धा खूप गरिबीतनं ते पुढे आलेले तालीम. त्यांचे वडील पुणे जिल्ह्यामध्ये होते, सहकारी बँकेत कामाला होते. म्हणजे कामगार म्हणून? हो, कामगार. त्यांच्या वडिलांनी सुरुवातीला एक रस्त्याचं गुऱ्हाळ होतं. त्या रस्त्याच्या गुऱ्हाळावरती मुरली अण्णा मोहोळचे वडील रस्त्याचा गुऱ्हाळ चालवायचे. आणि मुरली अण्णा मोहोळ 4-5 ग्लासांची जर अशी ऑर्डर आली तर मुरली अण्णा मोहोळ ते रस घेऊन जायचे. काय सांगताय तुम्ही? एवढ्या गरिबीतनं ते पुढे आलेत. आणि एवढं काम चांगलं आहे ना त्या माणसाचं. म्हणजे ते भारतीय जनता पक्षाचे आहेत, आम्ही काँग्रेसवाले. तुमचे विरोधक आहे? नाही, विरोधक नाही. पक्ष म्हणून विरोधक आहे? पक्ष म्हणून ते विरोधक आहेत, परंतु आम्हाला त्यांचे जे चांगले गुण आहेत ना, अटल बिहारींचं सुद्धा लोक काँग्रेसवाले नाव घेतात. ती व्यक्ती तशी होती, चांगली होती. आणि अटल बिहारींच्या नंतर आम्ही मुरली अण्णा मोहोळांचं नाव घेतोय. क्या बात आहे. का नाव घेतोय माहिती का त्यांचं? त्यांनी आता मध्ये ज्या कुस्तीच्या स्पर्धा भरवल्या ना, 1 नंबरच्या स्पर्धा पुण्यात भरवल्या त्यांनी. नाही, हे आमचं आहे ना, जे काय आम्ही 15 वर्ष घाम गाळलाय, जे काय कुस्ती मेहनत लढती, हे गुडघे ढोपरे जे फोडलेत आम्ही, त्याचं बक्षीस त्याचं हे. आणि कुस्ती क्षेत्रामध्ये आम्हाला खूप मोठं नाव मिळालेलं आहे. म्हणजे समाजामध्ये मान सन्मान जो मिळाला तो या कुस्तीमुळे मिळाला आहे. आणि आम्ही ह्या लाल मातीशी कधी गद्दारी नाही केली. जय हिंद, जय भारत. आज असे एका पैलवानाकडे आलेलो आहे, ज्या पैलवानाचा इतिहास फार मोठा आहे. त्यांचं नाव आहे संभाजी मारुती राक्षे, जे राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेते आहेत, तसेच महाराष्ट्र चॅम्पियन आहे. मी ह्यासाठी सांगतोय की ऑल इंडियाला यांची 5 पदकं आहेत. ही ऑल इंडियाची पदकं आहेत. सुवर्ण पदक, ब्रॉन्झ पदक, रौप्य पदक अशी त्यांची पदकं आहेत. ही ऑल इंडियाची पदकं आहेत. त्याचबरोबर ही महाराष्ट्राची पदकं आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 म्हणजे 8 वेळा महाराष्ट्र चॅम्पियन आणि 5 वेळा ऑल इंडिया चॅम्पियन असलेला पैलवान संभाजी राक्षे. मला एवढंच सांगायचंय की पैलवानाला विचारलं, त्या पैलवानाचं नाव होतं आनंदराव धुमाळ. त्यांनी मला एवढंच सांगितलं की संभाजी राक्षे पैलवान म्हणजे खरं सोनं आहे. म्हणलं मी स्वतः खरा पैलवान म्हणायचा तो, असं मला त्यांनी बोलले होते कोल्हापुरी भाषेत. तर खरंच आज त्यांच्याजवळ आलो, त्यांची मेडल बघितली. आणि ते पुणे कामगार केसरी पण आहेत. म्हणजे अशा अनेक पैलवानांच्या बरोबर कुस्त्या खेळून त्यांना चितपट केलेलं आहे. त्यामध्ये महान मल्ल, सेना केसरी रतन मठपती असू द्यात, त्याचबरोबर अनेक नामांकित मल्ल आहेत, त्यांच्यावर त्यांनी कुस्ती खेळलेले आहेत. तर अशा पैलवानाजवळ आम्ही आलेलो आहे आणि आज त्यांच्याकडून थोडा कुस्ती इतिहास जाणून घ्यायचा आहे. परवा नमस्कार. नमस्कार. थोडासा तुमचा परिचय सांगा साहेब. मी संभाजी मारुती राक्षे. माझं मूळ गाव मावळ तालुक्यातील सांगवडे, तालुका मावळ, जिल्हा पुणे. या गावचं आम्ही, म्हणजे तसं हे आमचं मूळ गाव. बरोबर. परंतु आमच्या गावामध्ये लहानपणापासून आमचे वडील तालमीत जायचे. आणि मी लहान होतो त्यावेळी वडील पैलवान होते. हो, वडील पैलवान. मोठे पैलवान होते का? मोठे पैलवान म्हणजे त्यांच्या काळात, त्यांच्या जोडीत ते त्या काळात चांगले होते. हो. आमच्या वडिलांनी दत्तू शेंडकर म्हणून एक चांगला पैलवान होते, नारायण शेंडकर, दत्तू शेंडकर. त्यांना हरवलं होतं वडिलांनी त्या काळात. त्यावेळी काय महाराज केसरी वगैरे ह्या पद्धती काय नव्हत्या. बरोबर. आणि वडिलांचा काळ खूप, आता वडिलांचं माझ्या वय 90 आहे. आता आहेत ना वडील? अरे वा, बर. वडील आहेत, 90 वय. मग त्यांच्या बरोबर मी लहान असताना गावातली तालमीमध्ये जायचो आणि त्यांच्या लढती बघायचो. आणि त्यांच्या लढती बघत असताना मला गावात आमच्या ते पोपट राक्षे, खंडू नामदेव राक्षे, वसंत लिमन असे जुने पैलवान होते. तुळशीराम लिमन, मच्छिंदर मामा लिमन. त्यांना बघून एक मला ऊर्जा मिळाली. आणि मग त्यांच्या बरोबर त्या लढती बघून मी आपलं थोडस जोर बैठक मारायला सुरुवात करायचो. बरोबर. मग तिथं जोर मारायला आणि बैठक मारायला सुरुवात तिथं शिकलो मी. बर. मग तुम्ही सुरुवात कोणत्या तालमीतून केली? गावातल्या तालमीतून केली? गावातल्या तालमीत सुरुवात थोडी केली, म्हणजे बघायला फक्त तिथं. त्याच्यानंतर काही दिवस 3 वर्ष शिक्षणासाठी एक 2री ते 4थी पर्यंत मामाच्या गावी गेलो, धामणी म्हणून. तर तिथं माझे मामा कुस्ती करायचे. पहिल्यापासून कुस्तीचा माझे मामा वसंत गराडे, त्यांच्याबरोबर त्यांच्या मामाच्या गावात बी तालीम होती.
तिथं वसंत मामा गाराडे, नारायण मामा गाराडे आणि सदाशिव मामा गाराडे हे चांगले, आणि बबन गाराडे म्हणून एक मोठे पैलवान होते. अंतू फाले सुद्धा त्यांच्या काळात खूप मोठे, म्हणजे अंतू फाले, सुधा मागोले, बबन गाराडे आणि नरहरी चोरगे आणि सातकर पैलवान हे एका जोडीतले होते त्यावेळी. नरहरी चोरगे मोठा पैलवान? हो, मोठा पैलवान. बर 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 बर. मग त्यांच्या कुस्त्या बघायचो मी, कुणाच्या बबन गाराडे, अंतू फाले, वसंत मामा गाराडे, सदा मामा गाराडे, नारायण गाराडे हे तिथं लढती करायचे. त्यावेळी त्यांच्या कुस्त्या मी बघायचो. आणि मग मला तिथून जे कुस्तीची आवड निर्माण झाली, मग 4थी पास झाल्यावरती माझे मोठे मामा आहे किरू भाऊ गाराडे, ते म्हणले ह्याला आपण काय करू, तालमीत टाकू, शिक्षण पण होईल तिथं आणि तालीम बी होईल म्हणले. आणि मग मी तिथं, कुठे, पुण्याच्या गुलशे तालमीत. गुलशे तालमीत मग तिथं वाचतात भुजनराव जाधव, ऑलिम्पिकवीर मारुती अण्णा आडकर. ऑलिम्पिकवीर मारुती अण्णा आडकर होते? हो, ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली. म्हणजे मारुती अण्णा आडकर ऑलिम्पिकला 1972 साली गेले. 1972 साली गेले. महाराष्ट्रातनं हरिचंद्र मामा बिराजदार आणि मारुती अण्णा आडकर हे 1972 साली ऑलिम्पिकला गेले. दोघं गेले. त्याच्यानंतर आजतागायत महाराष्ट्रातनं ऑलिम्पिकला कुणीच गेलेलं नाही. पैलवान काका पवारांना संधी आली होती, तर त्यांना ट्रायल मध्ये पप्पू यादवने हरवलं. त्यावेळी थोडासा काका पवार अन्याय झाला, परंतु त्यावेळी पवार साहेबांनी आणि सुरेश कलमडींनी खूप काका पवारला ऑलिम्पिकला जाण्यासाठी प्रयत्न केले, पण ते सक्सेस झाले नाही. काका पवारांचा अन्याय झाला. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा नरसिंग यादवला सुद्धा संधी आली होती ऑलिम्पिकला जायला, पण नरसिंग यादव सुद्धा डोपिंग मध्ये बाद झाला. बरोबर. त्याच्यामुळं त्याची सुद्धा संधी हुकली. बरोबर. मग 1972 ते आजता कुठलं साल, 1925 साल, अजूनपर्यंत महाराष्ट्रातनं ऑलिम्पिकला कुणीही गेलेलं नाही. म्हणजे 53 वर्ष पूर्ण झाली. 53 वर्ष पूर्ण झाली. बरोबर. आणि मारुती अण्णा आडकर ऑलिम्पिकला ज्यावेळी गेले ना, तिथं त्यांची 48 का 52 किलोला होती ती. त्यावेळी त्यांनी ज्याच्याबरोबर कुस्ती आली, एवढी फास्ट कुस्ती आली, 1 पॉईंटने आडकरांना हरली. आणि त्यांची कुस्ती ज्यांनी हरवलं ना, त्यांनी गोल्ड मेडल तिथे घेतलं. म्हणजे आडकरांनाची कुस्ती पहिल्यांदा स्टार्टला आली. ती जर वेगळ्या हाफमध्ये असते तर कदाचित आडकरांना रौप्य मध्ये पदक बी मिळालं असतं. बरोबर. म्हणजे खाशाबा जाधवांचं रेकॉर्ड त्यांनी तोडला असतं, पण नशीब नाही त्याचं. पहिलीच कुस्ती चांगल्या पैलवानाबरोबर आली, त्यामुळे गेले. बरं, आता तुम्हाला हा प्रश्न विचारायचा, तुम्हाला कोल्हापूरला येण्याचा योग आला, कोणत्या तालमीत योग आला? कोल्हापूरला येण्याचा योग म्हणजे मठ तालमीमध्ये माझे मामा होते वसंत गाराडे. मग ते तिथं होते, तर ते म्हणले बाबा तुला कोल्हापूरला जायचं तर तू मठ तालमीत जा, तिथं व्यवस्था वगैरे चांगली आहे, वस्ताद चांगले, व सातारकर वस्ताद आहेत, पांडू सुतार वस्ताद यायचे लढती बिडती घ्यायला. आणि आमच्या मावळातली बरीचशी पोरं तिथं असायची. त्यावेळी आमचे बाळू पाटील होते का? देखना बाळू पाटील, 1 नंबर देखना बाळू पाटील. म्हणजे आम्ही सुद्धा त्यांच्या ह्याच्यात तब्येतीकडे बघत राहायचो आम्ही. बाळू पाटील आणि हिरामण बनकरांचं शिवाजी स्टेडियमला पुण्यामध्ये मैदान झालं होतं. तर त्या मैदानात माझी कुस्ती होती. तुम्ही लहान होतो. कुस्ती माझी झाली, मी त्यामध्ये कुस्ती जिंकली. आणि ज्यावेळी बाळू पाटील मैदानात आले तर ते जय बजरंग करत नाही का, त्यांचे ते लाल होट, ती लाल चड्डी, लंगोट लावून असलं देखना पैलवान जय बजरंग करत आखाड्यात आले. आणि हिरामण बनकरांचं त्यावेळी खूप मोठं नाव, महाराष्ट्राचे श्री. आणि हिरामण बनकरांचं पुण्यात पब्लिक त्यांचे लय चाहते होते, पण हिरामण बनकरांनी बाळूदादाला मारलं. पण तरी सुद्धा बघा, कुस्तीमध्ये विजय किंवा हार हा मॅटर होत नाही. तो काय लाईफ मध्ये एखाद्या वेळी पडतो, एखाद्या कुस्तीमध्ये हार जीत ही असते, ते ठरलेले. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे किती माणसं अजून सुद्धा स्मरणात आहेत. याचं कारण काय की त्यांचं प्रामाणिकपणा, त्यांचं कार्य. त्या टायमात कुस्ती काटा व्हायच्या, चांगल्या व्हायच्या. काय आताचं प्रमाण झालं. आता कसं प्रमाण कसं झालं, नुरा कुस्त्यांचं प्रमाण जास्त झालं. आता तुम्ही एवढी मेडल मिळाली, तुम्ही ह्यात किती नुरा केल्या? ह्यात काय नुरा केल्या? नाही, एक कुस्ती नुरा नाही. 13 मेडल आहे तुमच्या. एखादं गोल्ड घेण्यासाठी काय पैसे दिले नाही? असलं कधी बघा, आमच्या टायमात असं कधी नव्हतं. आमच्या टायमात इंजेक्शन असलं काय नव्हतं. आता इंजेक्शन निघाल्यात, ते इंजेक्शन खाल्ले की तेवढ्यापुरती पॉवर येते, तेवढ्यापुरता जोर, परंतु शारीरिक दृष्ट्या ते घातक आहे. त्यासाठी हे करू नये. हे मुलांनी, आताच्या तरुण पिढीने, ते कुस्तीगिरांनी करू नये. 1975 पासून तालीम तुम्ही सुरू केली. हो. आज जवळजवळ याला
50 वर्ष पूर्ण झाली. 50 वर्ष हो बरोबर. आज म्हणजे 50 वर्ष पूर्ण होते, आता 25 चालू आहे. हा. तर तुम्ही 50 वर्षांमध्ये जे मठ तालमीत तुम्ही सराव करत होता बरोबर, हा. त्यावेळेची ते तुमचे पैलवान जे होते हा. आणि आताची पैलवान ह्यामध्ये तुम्हाला फरक वाटतो का हो? फरक वाटतो. आता मठ तालीम पूर्ण तिथं काढून टाकलेली, बरोबर आहे. बंद पडलेली बंद आहे. आपण ज्यावेळी होती मठ तालीम हा. त्यावेळी तिथं बाळूदादाच्या नंतर हम्म. तिथं समजा गोपाळ पाटील आले, काळामाम तालीम पाडल्यानंतर तिथं राममामा माने, लक्ष्मणा वडार, तुमचे प्रकाश चौगुले, मुरगुडचे का कुठले ते नगराध्यक्ष होते ते बरोबर, प्रकाश चौगुले, त्याच्यानंतर हे होते भीमा माने, हा बंद कर, आणि बरेच पैलवान त्या काळात काळामाम मधले इकडे आले होते. बरोबर. आणि त्यावेळी लढती खूप जोरात चालायच्या. लक्ष्मणा वडार, रामा माने ह्यांच्या लढती झाल्या ना. तुम्ही बघितले का लक्ष्मण वडारांना हो. रामामानेची लढत? मी स्वतः बघितली. आणि ना दुसऱ्या तिसऱ्यात आम्हाला लढतीला घ्यायचे ते, म्हणजे शेवटला. हा, लक्ष्मणला घ्यायचे, राममामा घ्यायचे. मी राममामा बरोबर बी लढत केली, लक्ष्मणाबरोबर बी केली. पण हे भाग्यवान आहे. दुसऱ्या तिसऱ्यात आम्ही आपले लहान मुलं मग ते खेळवायचे आम्हाला. पण तुम्ही जरी असलं तर तुम्ही भाग्यवान आहे की तुम्ही अशा लोकांच्या सानिध्यात राहिला. कारण ती माणसं, मला मी त्या टायमाला तिथं कुस्ती आखाड्यामध्ये जे प्रॅक्टिस चालते ना, तर एक राशिवडेकर मुलगा होता तालमीत, राशिवडे. त्याचे वडील फेटाबिटा बांधून ते आले होते. सातारकर वस्तादांनी मला आणि त्याची कुस्ती लावली. तर मी एवढं मुलतानीवरनं मारलं ना, तर माती अशी बाहेर पडली उडून. ते वडील त्याचे उठून उभे राहिले. अरे म्हणले, तू काय कुस्ती करतो म्हणले, तू घराकडे चल म्हणले. हा, नाही, जो पडला ना त्यांचा मुलगा, त्याचे वडील त्याला बोलले, अरे तू कुस्ती करतो म्हणले, तू घरला चल म्हणले. काय म्हणजे एवढं ते वडील हे झाले, दुःखी झाले मी. बरोबर. परंतु त्या टायमाला आम्हाला सातारकर वस्ताद, पांडू सुतार ते तर घ्यायचे. हा झाला कोल्हापूरचा काळ. परंतु खरी कुस्ती मेहनत खरं घडवलं आम्हाला ते वस्ताद भुजंगराव जाधव, आमचे पुण्याचे. आणि वस्ताद विजूमामा जाधव. म्हणजे ह्यांनी आमचा तो काळ खूप गरिबीचा. आम्हाला खुराकाला पैसे ते रोजचे 50 रुपये द्यायचे. वस्ताद देत होते वस्ताद. आणि त्यावेळेचे 50 म्हणजे आजचे 500-600 रुपये आजचे झाले. बरोबर. पूर्वीचा काळ इतका गरिबीचा होता की वस्तादांकडे सुद्धा शासनाचं दुर्लक्ष. बरोबर. शासन कधी लक्ष देत नाही. आणि वस्ताद किती वेळ देत होते माहितीये का? पाट 3:30-4ला येणार. आम्ही सगळं वॉशरूमला वगैरे जाऊन आल्यानंतर आम्हाला ट्रॅकसूट बूट घालणार. वस्ताद सायकल घ्यायची आणि आम्हाला रनिंगला ट्रॅकसूट घालून रनिंगला आम्ही पर्वतीपर्यंत जायचो. बापरे. म्हणजे गुलशे तालीम ते पर्वती असा डोंगर आहे. म्हणजे किती किलोमीटर असेल ते? मला वाटते तरी 5 किलोमीटर, 5-6 किलोमीटर असेल. आणि ते डोंगर पण चढायचं ना, वरती टेकडी आहे ती. ती चढायची, पर्वतीची टेकडी, तिथं चढायचं, थोडं पीटी वगैरे करायची, परत तालमीत यायचं. हो, तालमीत आल्यावरती 500 जोर एका दमात, 500 जोर, 500 बैठक, 2-3 वेळा हौद खांदायचा, 10-12 वेळा दोर चढायचं. ते सिंगल रूम काय म्हणतात, डबल बार, सिंगल बार वगैरे, ते डंबेल्स मारायचे. तुमचे ते मोगरी फिरवायचो ना ते फिरवायचं. असा त्या काळात तो व्यायाम होता आमचा. आणि त्या काळामध्ये गुलशे तालमीच्या शिवाय मॅट अख्ख्या पुण्यात कुठंच नव्हती. त्यावेळी मॅट कुठली होती? काथेची मॅट. मग त्या मॅटवरती आमच्या संध्याकाळच्या कुस्ती लढती चालायच्या. मॅटवरती आम्ही अर्धा पाऊण तास, आणि हौदात सुद्धा 1-1 तास वाजतात आमची लढती. म्हणजे वाजतात सांगायचं आता 1 तास झालाय तू होवर. म्हणजे ही मेडल घ्यायला तुम्हाला कष्ट लय करावं लागलं. खूप कष्ट, खूप. म्हणजे ज्याने पैलवानकी केली ना त्याला आईचं दूध आठवते, एवढं कष्ट असतात कुस्तीमध्ये. असं नाही की म्हणजे चमत्कारानं ज्याचं कष्ट आहे ना त्याचीच तालीम आहे. कारण ही मी मान्य करतो एखादं मिळेल वशिल्यानं, पण असे 13-14 मिळेल वशिल्याने नाही. हे आमचं आहे ना, जे काय आम्ही 15 वर्ष घाम गाळलाय, जे काय कुस्ती मेहनत लढती, हे गुडघे ढोपरे जे फोडलेत आम्ही, त्याचं बक्षीस त्याचं हे. आणि कुस्ती क्षेत्रामध्ये आम्हाला खूप मोठं नाव मिळालेलं आहे. म्हणजे समाजामध्ये मान सन्मान जो मिळाला तो या कुस्तीमुळे मिळाला आहे. आणि आम्ही ह्या लाल मातीशी कधी गद्दारी नाही केलेली. कधी आयुष्यात आम्ही नुरा कुस्ती कुठं केलेली नाही, कधीच नाही. काटाच कुस्ती केलेली आम्ही. आणि लाल मातीची जी आहे ना, ह्या लाल मातीची तुम्ही इमानदारी आणि इतबाराने जर तिची सेवा केली तर तुम्हाला तिचं फळ मिळल्याशिवाय राहतच नाही. आज बघा, मला कुस्ती क्षेत्रामध्ये एवढं मोठं माझं नाव झालंय.
समाजात खूप मोठं आम्हाला किंमत मिळाली. आज मुरली अण्णा मोहोळ सारखे केंद्रीय मंत्री सुद्धा आमच्या पाया पडतात. म्हणजे आम्ही कुस्ती क्षेत्रातले लाल मातीतले आहेत. मुरली अण्णा मोहोळ सुद्धा पैलवान होते. आजही ते आमचा आदर करतात. पुढे म्हणजे मंत्री असले, केंद्रीय मंत्री असले तरी आमच्या पाया पडतात. मला एक प्रश्न हा विचारायचा आहे, मुरली अण्णा मोहोळ हा नम्र पैलवान ना? एक नंबर असा गरिबीश नाही, मंत्री आहे म्हणून कधी अजिबात नाही, गरीब नाही ना? अजिबात नाही. आणि त्यांची सुद्धा खूप गरिबीतनं ते पुढे आलेले तालीम. त्यांचे वडील पुणे जिल्ह्यामध्ये होते, सहकारी बँकेत कामाला होते. म्हणजे कामगार म्हणून? हो, कामगार. त्यांच्या वडिलांनी सुरुवातीला एक रस्त्याचं गुऱ्हाळ होतं. त्या रस्त्याच्या गुऱ्हाळावरती मुरली अण्णा मोहोळचे वडील रस्त्याचं गुऱ्हाळ चालवायचे. आणि मुरली अण्णा मोहोळ 4-5 ग्लासांची जर अशी ऑर्डर आली तर मुरली अण्णा मोहोळ ते रस घेऊन जायचे. काय सांगताय तुम्ही? एवढ्या गरिबीतनं ते पुढे आलेत. आणि एवढं काम चांगलं आहे ना त्या माणसाचं, म्हणजे ते भारतीय जनता पक्षाचे आहेत, आम्ही काँग्रेसवाले. तुमचे विरोधक आहे? नाही, विरोधक नाही. पक्ष म्हणून विरोधक आहे? पक्ष म्हणून ते विरोधक आहेत, परंतु आम्हाला त्यांचे जे चांगले गुण आहेत ना, अटल बिहारींचं सुद्धा लोक काँग्रेसवाले नाव घेतात. ती व्यक्ती तशी होती, चांगली होती. आणि अटल बिहारींच्या नंतर आम्ही मुरली अण्णा मोहोळांचं नाव घेतोय. क्या बात आहे. का नाव घेतोय माहिती का त्यांचं? त्यांनी आता मध्ये ज्या कुस्तीच्या स्पर्धा भरवल्या ना, 1 नंबरच्या स्पर्धा पुण्यात भरवल्या त्यांनी. ते तर खूप. आणि त्यांनी सुद्धा गरिबीतनं एवढं, म्हणजे आता तुम्ही सांगा ना, रस्त्याच्या गुऱ्हाळावरती त्यांनी वडिलांना मदत केलेली. आणि ज्या टायमाला ते RSSचं ते हे आहे ना, त्या संघात जायचे. आणि तिथपासून त्यांना ते राजकारणाची आवड झाली. मग ते नगरसेवक झाल्यानंतर काही दिवसांनी स्थायी समितीचे चेअरमन झाले. त्याच्यानंतर ते महापौर झाले. ज्यावेळी महापौर झाले त्यावेळी कोरोना आला होता आणि ऑक्सिजन संपला होता. आणि ते सारखे त्या अधिकाऱ्यांबरोबर कुठं गाडी आली काय आली, तो ऑक्सिजन संपला असता जवळजवळ 1000-2000 लोक कोरोनामध्ये वारले असतील, मेले असतील ती लोक. ते मुरली अण्णांनी तो गॅस लवकर मागवला. ते काय श्वासोच्छवास ऑक्सिजन तो त्यांनी मागवला आणि ती 2-2.5 हजार लोक वाचली. म्हणजे जीवनदान देण्याचं सुद्धा काम या माणसाने खूप केलेलं, खूप चांगलं काम केलेलं आहे. आणि आता त्याच्यात त्यांनी खासदार केला. राजकारण असू दे, पण राजकारणाच्या पलीकडे सुद्धा जाऊन जी माणसं काम करतात का नाही, ती माणसं कायम लक्षात राहतात. मुरली अण्णा मोहोळाला सुद्धा 2 वेळा कोरोना झालाय. त्या कोरोनाच्या काळात त्या माणसाने काम केलेले, म्हणजे स्वतःच्या जीवा उदार होऊन काम केलेले. त्या बात. आता हा तर झाला भाग, हा मुरली अण्णा मोहोळांचा एक भाग झाला. परत आमच्याकडे आता आमदार सुनील शेळके आहेत. ते सुद्धा म्हणजे त्यांचे वडील आमचे गुरु आहेत, पण आज ते आमदार असले तरी ते पण तालमीत होते. ते पैलवानच काय? सगळे पैलवान तुम्ही आमदार झालाय म्हणताय, ते पण पैलवानांनी सगळे पुण्यात आमदार असले ना, ते सुद्धा गुरु म्हणून माझ्या पाया पडतात. महेश दादा लांडगे ते पण आमच्या तालमीत होते. ते पण आज आमदार जरी असले तरी ते आमच्या पाया पडतात. तुमचे माऊली कटके आमदार, अभिजित कटकेचे चुलत भाऊ, ते कुस्त्या करत होते, लहान होते, परंतु आज ते आमदार आहेत. पण ते आज पुढे भेटले तरी आमच्या पाया पडतात. शंकर भाऊ मांडेकर, एवढी नम्रता? हो, पैलवानकीमध्ये एवढी नम्रता आहे. शंकर भाऊ मांडेकर पण तालमीत होते. तुमच्या ज्या कुस्त्या झाल्या का नाही, तुम्ही ज्या केल्या त्या काळात कुणाबरोबर केल्या? नामांकित मल्लांच्या बरोबर कुस्त्या केल्या? नामांकित मल्ल सतीश मांडिया. सतीश मांडिया एकदम नामांकित मल्ल की इंदोरचा सतीश मांडिया मोठा पैलवान होते एक. मग त्याची गुलाब बर्डेंची त्याची कुस्ती आली, अमृता मोहोळची त्याची कुस्ती आली. त्यांनी मारलं काय? गुलाब बर्डेला मारलं त्यांनी, कुणी सतीश मांडियाने. परत अमृता मोहोळची त्या दोघांची महाराष्ट्र केसरीला कुस्ती ड्रॉ झाली, काहीतरी वाद झाला, ती कुस्ती निर्णय नाही दिला. पण माझी आणि त्याची कुस्ती 38 किलो वजन गटात असताना झाली नॅशनलला. एवढी जोरात कुस्ती आली. माझे 4 पॉईंट आणि सतीश मांडियाचे 5 पॉईंट. 1 पॉईंटने मी हरला. त्यावेळी माझं गोल्ड मेडल गेलं. सिल्वर नाही, मला ब्रॉन्झ पदक मिळालं. सतीश मांडिया आणि भीमसिंगची कुस्ती आली. भीमसिंगने सतीश मांडियाला हरवलं. सतीश मांडियाला रौप्य, भीमसिंग गोल्ड, ब्रॉन्झ पदक. आणि त्याच्यानंतर 81 साली 81 का 82 साली कराडला कुस्ती आली. 82 साली युवराज आणि सतपाल. मग त्याच्यात माझी आणि भीमसिंगची कुस्ती मैदानाला लावली होती. काय झालं? 20 मिनिटं कुस्ती आली. मी जवळजवळ 1-2 वेळा भीमसिंगला धरून आणलं खाली. आणि शेवटी मग पंच म्हणले 20 मिनिटं आली. आता आम्ही लहान मुलं ना, 48-52 किलो वजन असं. मग 20 मिनिटं कुस्ती झाल्यावर ती कुस्ती सोडवली. हे असे मनगट आहे ना, सगळं जाम झाली होती माझी.
आणि सगळं पब्लिक आता महाराष्ट्र आणि ते दिल्ली जात, त्यामुळं महाराष्ट्राचं मी म्हणलो आपलं पब्लिक आपल्या बाजूने सगळं होतं. काय एकदम काय म्हणजे असे पब्लिक होतं एकदम. त्या टायमाला पब्लिक, एवढं पब्लिक मी माझ्या आयुष्यात कधी पाहिले नाही. युवराज पाटील आणि सतपालच्या कुस्तीला तुफान पब्लिक होतं, तुफान. खरं? हो, खूप पब्लिक होतं. आणि आम्हाला जे खरं घडवलंय ते वस्ताद भुजंगराव जाधव, विजय जाधव, मारुती अण्णा आडकर आणि पैलवान चंद्रकांत सातकर. चंद्रकांत सातकर आमच्या तालमीतले आधारस्तंभ, त्यावेळेचे आधारस्तंभ. तालमीतल्या कुठल्या मुलावर काय वेळ आली, प्रसंग आली तर पैलवान चंद्रकांत सातकर, वस्ताद भुजंगराव जाधव, मारुती अण्णा आडकर, विजय जाधव. कसली याची म्हणजे मारामारीचं नाही, मारामारीचं नाही. ऐका, तसं नाही. समजा एखादं पैलवान पोरग चांगले, त्याला बा पुणे महानगरपालिकेत कामाला लावायचे किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत. हो, लावलेत ना. आमच्या भुजंगराव वस्तादांनी लावले ना. मलकू पाटलाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत लावलं काय. आणि सातकर साहेब सुद्धा पुन्हा, आता मला बजाजमध्ये लागायचं होतं त्यावेळी सातकर साहेबांनी आमचे माऊली दाभडे, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन आहे, आता जिल्हा बँकेचे डायरेक्टर आहे, संत तुकारामचे डायरेक्टर आहे, ते कलमाडिका घेऊन त्यांनी मला पत्र दिलं. सुरुवातीला सातकर साहेबांनी नेलं आणि दिलं पत्र नाही, तिथं कालमडींच्या पुढे मला उभं केलं. ते कालमडी साहेब काय म्हणले, हो पैलवान काय काम काढले एवढं रात्रीचं, 8-8:30 वाजले होते. ते म्हणले, अहो हा माझा पठ्ठा आहे म्हणले, बजाजला कामाला आहे, त्याला परमनंट नाही केलेलं, तुम्ही एक पत्र द्या, तो परमनंट होऊन जाईल. तर कालमडी साहेबांनी काय सांगितलं, तुम्हाला काय पत्र पाहिजे ते मला इंग्लिशमध्ये ड्राफ्टिंग करून आणून द्या, मी पत्र देतो म्हणले. आणि मग परमनंट? हो, परमनंट झालो. मग त्या टायमाला मी ते ड्राफ्टिंग करून घेऊन गेलो, ते माऊली भाऊ दाभाडे ते म्हणलं, अरे तू इकडं कसं का आला? म्हणलं मला असं असं पत्र पाहिजे साहेब. ते लगे म्हणले, ते राजा महाजन त्यांचं पीए होते, ते राजा इकडे म्हटले, ते साहेबांचं एक लेटर हॅड दे, आणि ते मला टाईप करून आणायला लावलं आणि साहेबांची सही. आणि त्याच्यावर त्यांनी कालमडी साहेबांनी डायरेक्ट लिहिलं, डिअर राहुल. डिअर राहुल म्हणजे ते एकमेकाला आरे तुरे बोलत होते, राहुल बजाज आणि कालमडी साहेब. मग त्यांच्या एका पत्रावरती मला परमनंट केलं कोणी, बजाज साहेबांनी. बरोबर. म्हणजे तुम्ही रतन मठपती बरोबर कुस्ती झाली? हो, रतन मठ. कुठे झाली ती? रतन भोसरीच्या आखाड्यावरती. मग काय झालं? काय आलं त्या टायमाला, कुस्ती क्षेत्रात कसं, भोसरी म्हणले की आमचं गुलशेतांमधले त्या टायमाला बाळासाहेब लांडगे, महेशदादाचे वडील किसनराव लांडगे, दामोन्ना घावानी, पैलवान चंद्रकांत सातकर, मारुती आडकर, हा सगळा त्यांचा त्या टायमाला ग्रुप. त्यामुळं आम्ही भोसरीच्या आखाड्यावर गेलो ना, फडावरती, तर आमची कुस्ती म्हणजे नाही का अशी हवेत कुस्ती जे म्हणतो ना, की फिरून जास्त इनाम लावून अलाउन्सिंग करून की आपली हवा करून ती कुस्ती लावायची. मग ते काय झालं त्या टायमाला? काय, मी आणि बिराजदार मामा आम्ही शेजारी बसलेलो होतो, तर मला पंचाने उठवलं. सदाशिव तात्या फुगेगा कोणतरी पंच होते, मग ते म्हणले चला पैलवान. मग मला फिरवायला घेतलं आणि काय समजा 5,000 10,000 काय इनाम झाला. 10,000 इनाम झाल्यावरती लगेच त्या मठपती माझ्या उठून आला की मी कुस्ती करतो. चांगला. मग आता रतन मठपती उठून आल्यावरती मला नाही म्हणता आलं नाही. मी म्हणलं ठीक आहे, करतो म्हणलं कुस्ती. मग कुस्ती टिपली, त्याची माझी कुस्ती टिपली. टिपल्यानंतर मी बिराजदार मामांपाशी येऊन बसलो. हरिचंद्र बिराजदार मामा म्हणले, अरे तुला काय वेळ लागले का म्हणले, तू लय चांगलं पोरगे आहे, तू कसं काय हा म्हणला. म्हणलं मामा मला काय आता उठून आल्यावरती मग मला नाही म्हणता आलं ना. जर नाही म्हणलं तर थोडस मग म्हणतील बाबा भेला त्याला. ठीक आहे, मग मामा म्हणले आता कुस्ती चांगली कर. पुकारली कुस्ती, बाजूला गेलो, अंग गरम केलं, कपडे बिपडे काढून अंग गरम करून बिराजदार मामांच्या पाया पडलो मी आणि कुस्तीला गेलो. कुस्तीला गेल्यानंतर जे मठपतीची माझी कुस्ती आली, जे अंगावरती धावून आल्यानंतर जे बाहेरची टांग मारली ना, वरून चित मारलं. चित झाला? हो, चित मारलं. मला भोसरीवाल्यांनी एवढे पैसे बक्षीस काय म्हणजे खांद्यावर घेतलं मला. खरं? हो, मठपती म्हणजे लहान पैलवान नाही, रतन मठपती म्हणजे कर्नाटकचा केसरी आहे. आणि कर्नाटक केसरी जे आहेच आहे, पण शेणातला मोठा पैलवान, त्यांची कुस्ती झाली होती बाळू पडगम बरोबर वारणेत झाली होती. ती कुस्ती पण एकदम एकदम फास्ट झाली आणि काही क्षणात बाळू पडगम जाता चित केलं माती मैदानात. आणि त्यावेळी रतन मठपती मला मी चित झाली. पडगम उपमहाराष्ट्र केसरी म्हणजे 1 नंबरचा पैलवान. म्हणजे मी बाळू पडगमची इथं बालेवाडीला कुस्ती पाहिली उपमहाराष्ट्र केसरीला.
एक मुंबईचा कोणतरी पैलवान होता, हा. ती दोघांची फायनलला कुस्ती आली. आता त्याचं नाव आठवना मला. हा. मग ते युपी बिहारचा तिकडचा होता पैलवान, तो मुंबईचा यादव होता काहीतरी. मग त्यांनी 1 पॉईंटने ह्याला घालवलं बाळू पडगमला. आणि ते नाही तर बाळू पडगम सुद्धा महाराष्ट्र केसरीच्या ह्याच्यातला मोठा पैलवान. मी कुस्ती स्वतः पाहिलेली बाळू पडगम. मी भाग्यवान आहे की मी कुस्ती त्यांची बघितल्या. बेसिक मी लहान होतो त्यावेळी, पण मी कुस्ती बघितल्या, मला आठवतंय. तुम्ही कुठं म्हणजे वारण्यात कुस्ती बघितली? नाही नाही, इथं पाहिली मी. कुठं बालेवाडीला अधिवेशन भरलं होतं महाराष्ट्र केसरीचं. मठ तालमीत गोपाळ पाटील होते. त्याच्यानंतर एक दुर्योधन राऊत होते. नेवरा म्हणून निवृत्ती म्हणायचे त्याला, नेवरा ते एक होते. अक्रम पाटील होते. बरोबर. राशिवडेकर होता. आणि मोठे पण रामा माने होते. लक्ष्मण दादा वडार होते. तुमचा चंदू अण्णा मंद्रुपचे चंदू अण्णा होते, ते होते सोलापूर मंद्रुपचे. बरोबर. मग तिथं जे तुम्ही प्रॅक्टिस करायचं, बरोबर, एवढं तुम्ही सराव केला, तो महाराष्ट्र शासनाने काय तुम्हाला नोकरी वगैरे दिली नाही त्या काळात? नाही, महाराष्ट्र शासन मला त्यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत घेत होते, टेल्को सारख्या कंपनीत बोलत होते, रेल्वेत बोलवत होते. मग तुम्ही बजाजमध्ये स्वीकारलं काय? बजाजमध्ये मी काल पोलीसमध्ये पण मला भरती आहे ना. कमिशनर होते त्यावेळी गुलाबराव पोळ साहेब. गुलाबराव पोळ माहिती का? IAS अधिकारी, वडगावला आहेत ते. हा, ते सांगलीला राहिला. वडगावला आहेत. हा, मी त्यांनी मला आहे ना माझं डायरेक्ट सिलेक्शन केलं. गुलाबराव पोळनी? हो, डायरेक्ट सिलेक्शन केलं. आणि म्हणले तुला हे केलंय, भरती केलं म्हणले. परंतु त्यावेळी बिराजदार मामा माझ्या शेजारी बसलेले होते. मला मामा काय म्हणले, अरे संभाजी, पोलीसच्या नोकरीपेक्षा बजाजची नोकरी चांगली आहे म्हटले, तू बजाजला प्रयत्न कर. पोलीस झाला तर भरपूर फायदा झाला. काय झालं मग मामाने असं सांगितलं. मग मी आपलं काय बजाजमध्ये प्रयत्न कराय. मग कलमडी साहेबांचं पत्र ते झालं. पण पोळ साहेबांना तुम्ही नकार दिलाय याचा अर्थ? नकार नाही. मग काय आलं, त्यावेळी मला टीमला जायचं होतं, कुठेतरी नॅशनलच्या गेमला जायचं होतं. तुम्ही म्हणला मी मागणं येतो, आणि तुम्ही गायब झाला, तिकडे विसरले. आणि त्याच्या अगोदर एकदा विर्क साहेब होते. हा, बरोबर. मी शाळेत 8वीला होतो. सरदारजी. हा, सरदार. ते कमिशनर होते पुण्याचे. बरोबर. आणि मग मी त्यावेळी काहीतरी 8वीला होतो शाळेत. आणि माझं वजन किती, 48 वगैरे. त्यावेळी मी सगळे चांगले मारले ना पुण्यातले, म्हणजे 48 किलो वजन गटातलं वगैरे. माझ्या कुस्त्या पाहिल्यावर ते काय म्हटले माहितीये का? विर्क साहेब आमचे लक्ष्मण शेंडकर एक मोठे पैलवान होते तालमीतले. त्यांना काय बोलले, मला हा राक्षे प्लेअर द्या म्हणले, आणि ह्या राक्षे प्लेअर बरोबर तुमच्या तालमीतले अजून 4 मुलं मी घेतो, पण हा द्या. मग मला लक्ष्मण भाऊ शेंडकरांनी बोलले, अरे तुला ते पोलीस मध्ये विर्क साहेब घ्यायला तयारी, तू जातोस का? मग मी म्हणलं पैलवान मी आहे ना, माझ्या घरी जाऊन विचारतो. मग मी घरी गेलो, वडिलांना विचारलं की मला पोलीस मध्ये भरती करतात. तर वडील काय म्हणले, अरे तू अजून तालीम करायची, शिक्षण करायचंय, तुझ्यावरती प्रपंच आलाय का घरचा? नाही, आम्ही प्रपंच सांभाळायला खंबीर आहोत, तू आपलं शिक्षण कर म्हणले, शिक्षण आणि तालीम कर म्हणले. ते तर झालं. मग तुम्ही ती पण नोकरी नाकारली, बरोबर ना? ती पण नोकरी नाकारली. पण तुम्ही आता एवढं प्रवास केला कुस्त्याचा, एवढी 13 मेडल घेतली, तुम्हाला महाराष्ट्र शासनाचं मानधन काय मिळत नाही आता? पण नाही. आता मानधन तुम्हाला मिळू शकते जर तुम्ही अप्लाय केला तर, पण तुम्हाला गरज नाही आता. केला तर मिळू शकतो, परंतु काय आपल्याला काय वाटतं की त्या ह्याच्यापेक्षा एखाद्या गोरगरीब 4 पैलवानांना जर मदत केली, म्हणजे राज्य शासनाने कुणाला मदत केली पाहिजे की जे पैलवान चांगले आहेत, नावातले, पण आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे, अशा लोकांना त्यांनी मदत केली पाहिजे. चांगल्या लोकांना नको. चांगल्या लोकांना काय गरज आहे? महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की एक महाराष्ट्र चॅम्पियन, ऑल इंडिया चॅम्पियन पैलवान सांगतोय की गरीब पैलवानांना मदत करा. जो श्रीमंत आहे, महाराज केसरी असेल, तर त्यांना नाही दिलं तर चालतंय, काही गरज नाही त्यांना द्यायची. काय गरज नाही. पण जे गरीब आहे, जसे गुलाब बर्डेचे पैलवान आहेत, ते गरीब आहेत, त्यांना दिली पाहिजे. हो का ना? आता खराडीचे म्हणजे आत्ताच्या आधुनिक काळातले शाहू महाराज पंढरीनाथ अण्णा पठारे, त्यांनी आतापर्यंत पैलवानांना 4-5 कोटी रुपये खर्च केला. आता दीनानाथ सिंह वस्ताद दवाखान्यात ऍडमिट होते, 5 लाखाचं त्यांना दवाखान्यात मदत केली, म्हणजे दवाखान्याचं बिल भरलं. आंदळकर पैलवानांचं असेल, खांचनाळे पैलवानांचं असेल, त्यांनी केलं. मी त्यांच्याबद्दल ऐकून पण आहे. अण्णांचं कार्य मोठं आहे. म्हणजे ज्याला दान म्हणजे द्यायची दानच म्हणतो ना, ती पंढरीनाथ अण्णा पठारे. म्हणजे आत्ताच्या काळात बाप्पू खुटवड आहेत, फुरसुंगीचे आप्पा खुटवड, त्यांनी सुद्धा पैलवानांना खूप मदत केलेली. आणि हे शासनाने सुद्धा काय करायला पाहिजे, अशा गोरगरिबांना मदत केली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, शासनाने जे वस्ताद आहेत ना, वस्ताद
वस्तादांना सुद्धा मानधन मानधन द्यायला पाहिजे. कारण काय मिळत नाही, फुकट वस्तादगिरी करतात. कसं तुम्हाला सांगतो, वस्ताद पूर्ण वेळ कसा देतात ते सांगतो. पाठ 4ला येणार, पोरांच्या लढती मिणती घेणार, परत घरी जाणार 7-8 वाजता. त्यांचं काय काम असेल उरकून परत तालमीत येणार. आमच्या गुलशे तालमीत कोण, भुजंगराव असतात. परत 12 वाजता येणार. पोरं झोपली का नाही बघणार. पोरं झोपले की ते परत त्यांच्या उद्योगाला जाणार. परत 3 वाजता 3-3:30ला येणार तालमीत, सगळ्या लढती बिडती घेणार आणि मग परत 6 वाजता घरी जाणार. परत त्यांचं काय उद्योग उरकून परत ते रात्री 9, 9:30, 10ला परत येणार. पोरं झोपली का नाही बघणार. असा जर वस्ताद पूर्ण वेळ देत असेल तर त्या वस्तादांचं का नाही शासनाने विचार करावा. बरोबर आहे. आता आमचे वस्ताद तर दातृत्व होतं, दानशूर होते. ते आम्हाला आई वडिलांसारखं त्यांनी जीव लावलाय. कुणी बरोबर आहे. भुजंगराव वस्ताद असतील, विजय जाधव असतील, ते काय झालं, मारुती आडकर असतील, सातकर पैलवान असतील. बरोबर. मी तुम्हाला एक प्रश्न हा विचारतो, तुम्ही त्यावेळी राम सारंग सर वगैरे यांच्या कुस्त्या बघितल्या का? हो, पाहिली. तुमच्यापेक्षा मोठे का बारीक? ते लय मोठे आमच्यापेक्षा. म्हणजे मी ज्यावेळी 28 किलो वजन गटात होतो त्यावेळी राम सारंग 48-52 किलो वजन गटात होते. आणि त्यांना मी त्यांची कुस्ती आवडीने का बघायचो माहिती का? त्यांचा एक पॅटर्न डाव होता, झोळी. त्या झोळी डावावर तिथे जर हातात सापडला की पोरगा सुटणारच नाही. ते चित मारणार म्हणजे मारणार. एवढं फेमस डाव. तसा तुमच्या आवडीचे पैलवान कोण कोण होते त्या काळातले? त्या काळात मग तसं खरं आवडीचं मग जर म्हटलं तर मारुती भाऊ माने. कुस्ती बघितली का तुम्ही? कुस्ती नाही बघितली. मग ताकद म्हणून, तब्येत म्हणून त्यांच्या ज्या काय फोटो पाहिलेत, म्हणजे मारुती भाऊ माने, सादिक पंजाबी ह्यांची कुस्ती झालेली, विष्णू सावर्डे, मारुती माने, त्यांची जवळजवळ 2-2.5 तास कुस्ती आली. पब्लिकने सगळं हिराळ लावलं, म्हणले चितपट झाल्याशिवाय कुस्ती सोडायची नाही. ज्यावेळी हिराळ लावलं त्यावेळी मग 2.5 तासांनी कुस्तीचा निकाल लागला. मारुती माने भाऊंनी मारलं सावर्डे पहिल्यांदा. पण विष्णू सावर्डे सुद्धा खूप त्या काळातले मोठे पैलवान. आंदळकर पैलवान, खंचनाळे पैलवान. खेळाडू म्हणून तुम्हाला आवडलेला पैलवान, जे कुस्ती एकदम चांगली खेळलेला पैलवान तुम्ही सोडून कोण तुमच्या आवडीचा पैलवान खेळाडू म्हणून आवडलेला? मग आता तसं युवराज पाटलाची 1 नंबर कुस्ती. म्हणजे ताकद बिकत, कमी वयात 22-22 वर्षी महाराष्ट्र केसरी झाले. 16 वर्षी महाराष्ट्र केसरी. 16 वर्षी महाराष्ट्र. एकदम चांगलं खेळायचं, एकदम चांगलं. आणि स्वभावाला कसं होते आमची युवराज पाटील? लय शांत. काय बोलणार नाही, लय शांत. काय ना, बाळदादा गायकवाडांच्या पुढे कधी गेले नाही. नाहीतर ऑलिम्पिकला गेले असते युवराज पाटील. बाळदादा गायकवाड काय म्हणायचे, युवराज पाटलाची ट्रायल न घेता त्याला ऑलिम्पिकला पाठवा. परंतु आपल्या शासनाच्या नियमाप्रमाणे तसं नाही, तुम्हाला ट्रायल देऊनच ऑलिम्पिकला जावं लागेल. त्यामुळे युवराज पाटलांचं नुकसान असं झालं की युवराज पाटील ऑलिम्पिक पासून वंचित राहिले. ऑलिम्पिकला गेला असता? हो, ऑलिम्पिकला गेले असते, त्यांनी ऑलिम्पिकचं मेडल बी आणलं. काय सांगताय? मग आता खाशाबा जाधवांचं मेडल 1952 साली त्यांचं नाव कसं आलं? 1952 साली खाशाबा जाधव, तुमचा श्रीरंगाप्पा जाधव आणि मानगावे मास्तर. मानगाव मास्तर काय नाव ऐकलं? हे लोक गेले ऑलिम्पिकला 52 साली. पण खाशाबा जाधवांनी ब्रॉन्झ पदक आणलं, त्यामुळं खाशाबा जाधवांचं आज पण नाव घेतात. पण मानगाव मास्तरांना पदक नाही मिळालं आणि श्रीरंगाप्पा जाधवांना पण पदक मिळालं नाही. त्यामुळे त्यांचं एवढं नाही, परंतु खाशाबा जाधवांचं आजही लोक नाव. आणि खाशाबा जाधवांचं रेकॉर्ड कोणी तोडलं? सुशील कुमार, ते दिल्लीचे सतपाल तालमी. उत्तरेत सुद्धा कुस्ती खेळला? हो. दिल्लीतल्या कुठल्या पैलवान संघ तुम्ही नामांकित पैलवान कुस्ती खेळला? दिल्लीतल्या आता नामांकित नाही, तो भीमसिंग, तो पण काय मोठा पैलवान त्याच्याबरोबर. म्हणजे आता त्यांना ते सतपालचा भाऊ म्हणायचे. मग तिथं तालमीत म्हणायचे सतपालचा भाऊ. पण तो सुद्धा ऑलिम्पिक ह्याला बऱ्याच वेळा कुस्तीला बाहेर गेलेला आहे. एशियन गेमला ह्याला त्या बाहेरनं त्यांनी पदक आणलेले. बरोबर. तो एकदम चांगला. पण त्याच्यावर माझी कुस्ती आलेली आहे. त्याच्यानंतर एक सुरेंद्र कुमार म्हणून आहे. बरोबर. आणि आता तुम्हाला असा एक प्रश्न विचारतो, आता कोल्हापूरला जेव्हा तुम्ही खेळत होता का नाही, तिकडचं वातावरण, तिकडचे लोक तुम्हाला कशा पद्धतीने लोकांचा संवाद? कोल्हापूरला कुस्ती वेडी माणसं, कोल्हापूरला कुस्ती, तिथलं हवामान आणि तिथलं पाणी, हे कोल्हापूरला गेले की म्हणजे पहिल्यांची तब्येत एकदम चांगली होणार. तिथं आपण जेवढं खुराक खाऊ तेवढी भूक लागते. मग त्याचा परिणाम काय माहिती, तिथली हवा आणि तिथलं पाणी, असं कोल्हापूरचं हे आहे. आणि माणसं कशी होती तिथली? एकदम माणसं आहे ना, एकदम प्रेमळ माणसं.
भाषा त्यांची रांगडी वाटणार, शिवाय कोल्हापुरी भाषेत परंतु त्याच्यामध्ये प्रेम असतं. तुमच्याकडे इथं पुण्यात जर असं म्हणत तुम्ही खून करणार त्या माणसाचा, मारामारी करणार. पण कोल्हापूरला जे बोलतात ना त्याच्यामध्ये प्रेम आहे, प्रेम त्या भाषेत प्रेम आहे. भाषा ती रांगडी आहे पण त्याच्यामध्ये खूप प्रेम आहे. मी सुद्धा मुलाखत घेताना काय करतो की हा पैलवान असा होता म्हणलं की मला कधी कमेंट्स येते खाली की तुम्ही आर्धरून बोलताय पैलवानाला. म्हणलं आर्धरून नाही बाबा, ती इज्जतच आहे, पण ती भाषा अशी आहे की आम्हाला ती बोलावं लागतंय. बरोबर ना? बरोबर आहे, बरोबर. आणि दुसरी एक नॅशनलला मी ना ह्याला गाझियाबादला एक नॅशनलच्या स्पर्धा भरल्या होत्या. त्या स्पर्धेमध्ये सतपाल, तुमचे पन्नीलाल यादव, करतार सिंग असे चांगले चांगले पैलवान त्या टायमाला उतरले होते त्या सामन्यामध्ये. नॅशनलचे गेम होते ते, आपल्या महाराष्ट्रातनं बी बरेच होते मला वाटतं. तर तिथं पण मी 52 किलोला गोल्ड मेडल घेतलं. तिथं पण मी 52 किलोला गोल्ड मेडल घेतलं. बरोबर. आणि त्याच्यानंतर ह्याला कटकला हिंद केसरीच्या स्पर्धा होत्या. त्याच्यामध्ये 48 किलो वजन गटला माझी फायनलची कुस्ती मी मुलतानी डावावर चित मारली. एवढी प्रेक्षणीय कुस्ती मारली. हिंद केसरीच केलं तुम्ही? हो. त्यावेळी हिंद केसरी कोण झालं? जयप्रकाश, सुरेश कुमारला हरवून जयप्रकाश. सुरेश कुमारची आणि हिरामन बनकरची 20 मिनिटं हिरामन अण्णाची त्याची एवढी जोरात कुस्ती आली, कुणाचा कुणावर पॉईंट नाही हिंद केसरीला. हिंद केसरीला. आणि मग हिरामन अण्णाचं एवढं हात सुजला ना, बोट मोडली. मग हात सुजल्यावरती मग आम्ही लोक म्हणलो अण्णा तुम्ही बाय द्या त्याला, कारण बोट सुजली होती. मग त्यांनी बाय दिला. सुरेश कुमारची जयप्रकाशची कुस्ती फायनलला आली. मग जयप्रकाशने सुरेश कुमारला हरवलं मी. बरोबर. आता आणि तिथं ते हे झाले हिंद केसरी. मग त्या हिंद केसरीच्या स्पर्धेत 48 किलो वजन गटामध्ये मी फायनलची कुस्ती मुलतानी डावावर चित्त मारली. तर एवढी प्रेक्षणीय कुस्ती मारल्यावर बापूदादा लोखंडे यांना महाराष्ट्र केसरी, त्यांनी मला त्यावेळी 5 रुपये बक्षीस दिले. बापू लोखंडेनी? हा. बरं. आणि 5 रुपये बक्षीस म्हणजे त्यावेळेचे 5 म्हणजे आजचे 500 रुपये झाले. म्हणजे 1980 साली 81 साली नाही, त्याच्या 1980 साली 5 रुपये दिले. आणि मदारनाथाप त्यांच्या बाजूला बसले होते, कर्नाटक केसरी मदारनाथाप. ते रेल्वेत होते ना, ते बापूदादा एकत्र रेल्वेत. मग त्यांनी सुद्धा 2 रुपये काढून दिले. पैशाचं कसं आहे माहितीये का? ते आठवण अजून आहे किती दिलं म्हणजे आठवण काय आहे, पैसे किती दिले त्याला मग नाही. ते आपली जे म्हणतो ना आपल्याला हे करायला, प्रोत्साहित करायला, उत्साह वाढावा, मग त्यांनी ते आपल्याला आनंदाने बक्षीस दिलं. क्या बात आहे. मग ते अजून स्मरणात आहे ना? अजून स्मरणात आहे. हे म्हणजे 45 वर्ष आले त्या गोष्टी. मी सर्व लोकांना हे सांगतो की तुम्ही केलेली एखादी मदत, एखाद्या पैलवानाला केलेली मदत किंवा एखाद्या गरीब माणसाला केलेली मदत ही त्याच्या स्मरणात राहते. हे आयुष्यामध्ये कुठं ना कुठं तुम्हाला ते आठवण केली जाते, तुमचं नाव घेतलं जातं. ही फार मोठी गोष्ट आहे, ही फार मोठी शिकण्यासारखी गोष्ट आहे. आता तुम्हाला मी एवढेच प्रश्न विचारेन जाता जाता की नवीन पिढी जी आहे ही जरा व्यसनाकडे चालली, ह्याच्याबद्दल तुमचं मत काय हो? नवीन पिढी आहे ना, व्यसनापासून दूर राहण्यापेक्षा त्यांनी आपल्या शरीर प्रकृती चांगली राहण्यासाठी सकाळी रोज तालमीत गेलं पाहिजे, जोर बैठक व्यायाम केला पाहिजे, किंवा नाही तुम्हाला जोर बैठक मध्ये इंटरेस्ट आला तर गेला तर जिम मध्ये गेलं पाहिजे. परंतु ते सप्लिमेंट, कुठे इंजेक्शन हा असला उद्योग करावा नाही पाहिजे. गुरुचा आदर केला पाहिजे का हो? गुरुचा आदर केला पाहिजे. का केला पाहिजे जरा हे सांगा. गुरुचा आदर केला पाहिजे का केला पाहिजे? आई वडिलांच्या नंतर किंवा आई वडिलांपेक्षा गुरु सुद्धा, म्हणजे आई वडिलांच्या नंतर आपल्याला कोण येतो? गुरु. आणि गुरु सुद्धा त्यांचा सगळा मोलाचा वेळ खर्च करून त्या ठिकाणी येतात. ते कुणासाठी येतात? आपल्यासाठी येतात. आणि ती मुलं आपली मुलं आहेत असं समजून ते जीव लावतात. त्या मुलाचा येऊन व्यायाम घेतो. त्यामुळे गुरुचा आदर केला पाहिजे. त्याने खुराक खाल्लाय का नाही खाल्लाय, काय खातोय, गुरुचा सुद्धा फार त्याग असतो. बरोबर आहे. आता सतपालला घडवलं गुरु हनुमानने घडवलं का नाही? बरोबर. त्यांनी अख्खी हयात घालवली. पूर्णच आहे. पूर्ण आहे. आता तुम्हाला मी प्रश्न हा विचारतो जाता की नवीन पिढीच्या मुलांनी भविष्यात जर चांगलं पैलवान व्हायचं असेल तर त्यांना जाता जाता काय संदेश देशील एवढं सांगा. त्यांनी नवीन पिढीने ना आता स्वतः तालमीमध्ये राहिलं पाहिजे आणि स्वतः तालमीमध्ये हाताने स्वयंपाक करून खुराक खाल्ला पाहिजे. बरोबर. मग आता बरेच संकुल निघाल्यात, त्याच्यामध्ये त्या संकुलामध्ये जेवण असं कॉमन जेवण असतं. बरोबर. आणि मेस म्हणतो ना, ती मेस असते. त्या मेस मध्ये एवढा व्यायाम हे ते करून त्याला पाहिजे तसा खुराक मिळत नाही. त्यामुळे स्वतः करून खाल्ला पाहिजे. स्वतः हाताने करून स्वयंपाक. आखणी हा प्रकार त्यांनी खावा का? आखणी तर चांगली आहे ना. आखणी पूर्वीच्या काळात जे मोहम्मद हनीफ पैलवान असेल किंवा मारुती माने भाऊ, आंधळकर, खासनाळे यांच्या काळात ती आखणी आहे ना, दुपारी 12 वाजता 11 वाजता जाळली तर ते
तो रस्सा निघायपर्यंत ते 5-6 वाजायचं. 8-8 5-5 6-7 तास ते आखणीचं ते, आणि मग त्यातला जो काही हे आर्क निघायचा मग तो पिऊन. व्यायाम. पण त्या काळात त्या पैलवानांचा व्यायाम बी तसा होता, कष्ट बी तसे होते, आणि त्यांची शरीर बी तशी होती. बरोबर. तुम्ही आता टेक्निकली व्यायाम जास्त केला ना तुमच्या कालखंडामध्ये? आमच्या नाही, जोर बैठक, दोर, रनिंग, पीटी, हा व्यायाम आमचा सगळं. म्हणजे कारण का आता मॅटवर खेळताना चटक कुस्ती पाहिजे, बरोबर ना? मॅट आल्यानंतर कुस्ती फास्ट झाली ना. तुम्ही मॅटवर बऱ्यापैकी कुस्ती? हो, मॅटवरतीच कुस्त्या जास्त केल्या. तुम्ही धर्मा कांबळेची कुस्ती बघितली का? आमचं धर्मा कांबळे नागपूरच्या अधिवेशनला 62 किलो वजन गटात होता. मग त्यावेळी धर्मा कांबळेनी सुवर्ण पदक घेतलं. धर्मा कांबळे एकदम चांगला पैलवान, म्हणजे नाचून कुस्ती करणार, म्हणजे एखादी दस्ती नाही म्हणतो का, दस्ती ती नाचून कुस्ती त्या धर्मा कांबळेच्या स्पीड मध्ये करायचं. पहिलं समोरच्या पैलवान पॉईंट घेणार, हे करणार. आणि त्यावेळी 62 किलोला धर्मा कांबळेने तिथं सुवर्ण पदक घेतलं, आणि 48 किलो वजन गटामध्ये मी सुवर्ण पदक. क्या बात आहे, क्या बात. तुम्ही तुमचं सहकार्यच मी त्यावेळी कुणाला घालवलं? नजरुद्दीन नायकोडी, शिवछत्रपती पुरस्कार, इस्लामपूरचा. हो, त्याला मारलं, त्याला पॉइंट वरून घालवलं ना मी. बरं. आणि नजरुद्दीन नायकोडीला घालवलं. शिवाजी पवाळकर कोल्हापूरचा होता, तो पण 3-4 वर्ष सतत 48ला नंबर काढत होता, त्याला घालवला. नसरुद्दीन नायकोडी, तो पण 5-6 वर्ष नंबर काढत होता, त्याला घालवला. त्याच्यानंतर एक शिवछत्रपती पारितोषिक रमेश माने, हरिचंद्र बिराजदार मामांच्या तालमीतला एकदम चांगला पैलवान होता. पुण्यातला म्हणजे सोलापूरचा आहे तो, पण गोकुळस्थ तालमीत प्रॅक्टिस करायचा. बजाजमध्ये मी कामाला लागलो होतो नुकतीच, त्यावेळी काय परमनंट नव्हतो, टेम्पररी होतो मी. तर आमच्या त्या गोकुळस्थ मधला एक जयवंत कवितके पैलवान आमच्याबरोबर बजाजला कामाला होता. त्यात आमचा आरेतोरेमध्ये मित्र म्हणलं होतं आलं. ते म्हणले, अरे संभाजी, तुझी आणि त्या रमेश मानेची जर कुस्ती आली तर कोण हरविल हे सांगता येणार नाही म्हणलं. बरोबर. आणि योगायोगाने 1-2 महिन्यांनी ते अधिवेशन भरलं सोलापूरला, आणि त्या अधिवेशनला फायनलला कुस्ती माझी रमेश मानेबरोबर आली. तिकडनं बिराजदार मामा त्याला सांगतोय त्यांचा पठ्ठा, आणि मला ऑलिम्पिकवीर मारुती अण्णा आडकर आणि विजय जाधव आमचे वाजतात. मला मॅचच्या कडे संभाजी कुस्ती चांगली कर, आपले पॉइंट आहेत. म्हणजे त्यावेळी 2-2 का 3-3 मिनिटाचे 3 राऊंड होते. मी रमेश मानेवरती पहिल्या राऊंडला 1 पॉइंट घेतला, 2 पॉइंट घेतले. दुसऱ्या राऊंडला अजून 1 पॉइंट घेतला, म्हणजे माझे 3 पॉइंट झाले. आणि मग त्यांनी काय केलं, मला तिसऱ्या राऊंडला एकदम ढाकवा असं डेंजर नेल्यावर तेवढे 3 पॉइंट दिले त्याला. आणि त्यावेळेचा नियम असा होता की 1-1 घेऊन 3 पॉइंट घेणाराला विजय नाही, ज्यांनी डेंजर दाखवलं त्याला विजय होता. आणि ती कुस्ती अशी हे झाली की मला डेंजर दाखवून कुस्ती बाहेर गेली, आणि बाहेरची कुस्ती आत आली. आत आल्यावरती जे मी मुलतानी मारली तर वरतून तर मला 3 पॉइंट मिळाले, म्हणजे माझे 6 पॉइंट झाले, त्याचे 3 पॉइंट. आणि त्याला मारली मी, मुलतानी मारली, आणि एक 5-10 सेकंदात टायमिंग संपला, आणि मग मला गोल्ड मेडल मिळालं. म्हणजे हरिचंद्र बिराजदार मामाचा पठ्ठ्याला मी तिथं हरवलं. माझे 6 गुण आणि त्याचे 3 गुण. बरोबर. परंतु ज्या टायमाला गेल्यानंतर पहिले ऑलिम्पिकवीर अण्णा आडकरांचं दर्शन घेतलं, मारुती आडकर आणि विजय जाधवांचं, का तर ते माझे वाचतात. आणि मला बिराजदार मामाबद्दलचा अभिमान, आणि हे का माहितीये का, की एका वस्तादाची तळमळ काय असते की आपला पठ्ठा जिंकावा म्हणून. ते सारखे म्हणायचे, रमेश धर, अरे पॉइंट गेले धर म्हणायचे, नाही का. पण बिराजदार मामा आखाड्याच्या कडेला स्वतः हिंद केसरी उभे राहून पठ्ठ्याला म्हणायचे, रुस्तुम हिंद होत्या हरिचंद, अरे रमेश आपले पॉइंट गेले धर, तू असं कर तसं. तळमळ असणारा माणूस, तळमळ म्हणजे जी गुरुची तळमळ जी असते ना, आपला शिष्य जिंकावं, ती तळमळ मी त्यांच्यात पाहिली. आणि मला त्यांचा अभिमान म्हणून मी त्यांच्यासोबत जाऊन पाया पडलो. फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे आणि बिराजदार मामांसारखा स्वभावाला माणूस नाही, ते तर आहेच. कुस्ती क्षेत्रामध्ये म्हणजे आमचं तर नाव तर खूप मोठं झालं. कुस्ती क्षेत्राने आम्हाला खूप काही दिलं, समाजात मान सन्मान दिलाच. कुस्तीमुळे बजाज सारख्या कंपनीमध्ये, म्हणजे त्या काळात राहुल बजाजांनी, त्यांचे साडू होते जठार साहेब, राहुल बजाजचे साडू. बरोबर. तर त्यांना कुस्तीची आणि खेळाची खूप आवड होती, आणि त्यांनी तिथं आल्यानंतर त्यांनी खेळाडू भरायला सुरुवात केली. आणि मग त्यांनी मला टेम्पररी म्हणून एक 6 महिन्याचा पिरियड मला दिला त्यांनी, टेम्पररी. आणि त्या पिरियडमध्ये मी इंडस्ट्रीयलच्या कुस्त्या, प्रेक्षणीय कुस्त्या लय जिंकल्या.
त्यामुळे त्यांचं माझ्यावरती मर्जी ही बसली आणि की ह्या पोराला आपल्याला परमनंट करायचे. मग कालमडी साहेबांचं आणि ते जठर साहेबांचे ते साडू राहुल बजाजांना त्यांनी सांगितलं. त्यामुळं मी बजाजमध्ये आणि सोलापूरला गोल्ड मेडल घेतलं. त्यामुळं मला त्यांनी तिथं परमनंट केलं. म्हणजे बजाजमध्ये नोकरी मिळाली, कुस्ती क्षेत्रात नाव झालं, समाजात नाव झालं. परत 1988 साली 88-90 साली पवार साहेब मुख्यमंत्री झाले. शंकरराव चव्हाणांच्या नंतर पवार साहेबांकडे महाराष्ट्राची धुरा आली, ते मुख्यमंत्री झाले. आणि पवार साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी खेळाडूंसाठी एक राखीव कोटा असतो फ्लॅटचा, 5% काहीतरी कोटा असतो. मग त्या कोट्यातनं मग त्यावेळी मदन बाफनांना त्यांनी महसूल मंत्री केलं होतं पवार साहेबांनी. मग पवार साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळी तात्या कदम होते महापौर. बरोबर. हा. आणि स्टँडिंग चेअरमनचे हनुमान गावडे होते. मग त्यांनी आणि मी तात्या कदम आम्ही सगळे पवार साहेब मुख्यमंत्री झाले म्हणून त्यांना भेटायला गेलो. साहेबांना ते गुच्छ वगैरे देऊन आम्ही हा फोटो आहे की तुमचा? हा 99. त्या टायमाला पवार साहेबांना आम्ही ते गुच्छ वगैरे देऊन सगळं भेटलो की साहेब तुम्ही मुख्यमंत्री झाले, चांगलं आलं. तर साहेब त्यावेळी काय म्हणले, पिंपरी चिंचवडची किंवा आपल्या पुणे जिल्ह्यातली काही कामं असेल तर आता तुम्ही घेऊन या, आपण करू सगळे कामं म्हणले. मग साहेबांना सांगायला नको, महाराजा मुख्यमंत्री पिंपरी चिंचवडची कामं करायची काय नुसती, पूर्ण महाराज करायची नाही, पूर्ण महाराष्ट्र म्हणजे तुम्ही कुस्ती क्षेत्रातली आणा, कुठली सगळी कामं आपण करू म्हटले. मग साहेबांना भेटलो. त्याच्यानंतर आम्ही साहेबांना म्हणजे मदन बाफनांना त्यांनी महसूल मंत्री केलं साहेबांनी. मग आम्ही तात्या कदम, हनुमान गावडे, मी स्वतः मदन बाफना फ्लॅट मिळाला का? मिळाला ना. मग तेच तुम्हाला सांगतो ना, शासनाचा. हो, शासनाचा. मला 550 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट दिला. त्यावेळी मदन बाफना महसूल मंत्री होते. ह्या मिडलच्या जोरावर. हो. क्या बात. म्हणजे मी काय केलं माहितीये का, साहेबांना मिळालाय म्हणा, पवार साहेबांना भेटून आम्ही महाराष्ट्र शासनाने यांना दिलेलं आहे काय, त्यामुळे असं काय नाही की दिलेलं नाही, असं दिलं ना शासनाने आम्हाला. मग बाफना साहेबांना आम्ही भेटायला गेलो, महसूल मंत्री. मग त्यांना ते गुच्छ वगैरे देऊन दिलं. मग तात्या साहेब कदम हे सगळे भेटलो आम्ही त्यांना. मग मी त्यांना गुच्छ दिलं. मला म्हणले, अरे संभाजी, तुला माहिती का तुझ्या फ्लॅटचं काम कोण करते? म्हणलं, साहेब तुम्ही शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना तुम्ही शिफारस पत्र दिलं की माझ्या तालुक्यातला खेळाडू आहे, राष्ट्रीय प्लेअर आहे, त्याला तुम्ही एक फ्लॅट द्या म्हणून. त्या काळात ते मुख्यमंत्री होते, त्यांनी काय केलं नाही. म्हणलं, ते म्हणले आता माझ्याकडे खातं आले, महसूल खातं, तर तेवढ्यात ते तात्या कदम काय म्हणले, त्याला 1000 स्क्वेअर फुटाचा. तात्या कदम म्हणजे पिंपरी चिंचवडचे महापौर होते. म्हणले 1000 स्क्वेअर फुटाचा द्या. तर बाफना साहेब काय म्हणले, त्याला 1000 स्क्वेअर फुटाच्या फ्लॅटमध्ये ह्या संभाजीला काय कबड्डी खेळायची का त्याच्यात? बरोबर. त्यांनी मला तो 550 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट दिला. पुणे जिल्ह्यातले चांगले सोपान कारके म्हणजे बाळू सुतार बरोबर जे मैदान झालं तिथे, असे एवढं पब्लिक होतं. आणि त्या सोपान कारखाने अर्ध्या तासात त्या बाळू सुतारला 2 वेळा धरून आणलं होतं. आणि ती कुस्तीत सुटल्यानंतर एक 8-10 दिवसात कारल्याच्या फडावर मी त्याला 2 मिनिटात सोपान कारकेला चित मारलं. सोपान कारकेने महाराष्ट्र केसरी तानाजी बनकरला सुद्धा ट्रायलला कुठेतरी नॅशनलला हे चालले होते, तर गोकुळाचा तालमीत सिलेक्शन ट्रायल होतं. त्या ट्रायलला तानाजी बनकरला चित मारलं होतं. तानाजी बनकर महाराष्ट्र केसरी? हो, महाराष्ट्र केसरी. त्याला हरवलं होतं त्यांनी. कोणी? हिरामण बनकरचा भाऊ काय तानाजी बनकर? ते माळशिरसचे. ते माळशिरसचे सोलापूर जिल्ह्यातले, आणि हे हिरामण बनकर पुण्याचे. बरोबर. त्याच्यानंतर एक तानाजी तांगडे एक चांगला होता, शिवाजी तांगडे एक चांगला होता. तानाजी तांगडेला कामगार केसरीला हरवलं मी. त्या टायमाला अशोक तापकीर आमदार होते, नामदेवराव मते आमदार होते, आणि बिराजदार मामा मी त्यांच्या हस्ते ती कुस्ती माझी लावली. त्याला हरवून, तानाजी तांगडेला हरवून मी कामगार केसरी झालो. त्याच्यानंतर त्याचा एक भाऊ शिवाजी तांगडे, तो पण चांगला होता, त्याला सुद्धा हरवलं. नंतर आनंदा खोपडे, असे बरेच चांगले. बाळू खोंद्रे, हा, तिथं थेरगावच्या आखाडे कुस्ती आली. असं धरलं, अर्धा मारल्यावर सोडवली कुस्ती बाळूखोंद्रे. बरोबर. डेंजर झोन मध्ये होता. डेंजर झोन मध्ये होता. अशी म्हणजे जसं शिवराज द्राक्षेची आणि आमच्या हे मोहोळची झाली, मोहोळची झाली. शिवराज डेंजर झोन मध्ये होता. डेंजर झोन मध्ये होता. त्याच्यात ह्याची चूक नाही, म्हणजे पैलवानाची चूक नाही, चूक आहे ती पंचाची चूक आहे. पैलवानाची चूक नाही, दोघा पैलवानची चूक नाही. ते अर्धवट झाले ना, तर ते पंचांनी ही नको होती मारायला, शिट्टी मारायला पाहिजे. एक तर त्यांनी दाबला असता
किंवा त्यातनं अहो, ताकद शिवराज वाचला असता वाचला तर 3 पॉईंट मिळाले असते. म्हणजे तसं तो पृथ्वीराज पुढे चढत होता, पुढे कुस्ती कंटिन्यू राहिले असते. म्हणून ते पण पंचांनी डेंजर झोन मध्येच होता. एक 5 सेकंदाने थांबला असता तर काही पण निकाल लागला असता. काही पण निकाल चित झाला असता किंवा 3 पॉईंट मिळाले त्याच्यामुळे असते. काय आलं, पृथ्वीराजचा एक तोटा काय आला की वादग्रस्त कुस्ती म्हणून हे झालं आणि जे पृथ्वीराजला जे बक्षीस मिळणार होतं ते नाही मिळालं. म्हणजे जेवढं मिळायला पाहिजे, जेवढा गावगावा सत्कार व्हायला पाहिजे तेवढं नाही झाले. का तर हे वादग्रस्त कुस्ती, ही चूक पंचाची चूक आहे. क्या बात. पंचाची चूक आहे. जिथं चूक आहे तिथं चूक बोलणारच आम्ही. ही फार मोठी गोष्ट आहे. आम्ही एक जातो तर काहीतरी करून जातो हो का, म्हणजे कलंक कसं जातो. कुस्तीगीर परिषद जी खरी सांभाळली, टिकवली, जोपासली मामासाहेब मोहोळ. मोहळाने. आणि मामासाहेब मोहळांच्या नंतर जर कोणी कुस्ती टिकवली असेल ती बाळासाहेब लांडगेंनी. आता त्याच्यात मस्त 2 गट पडले, हे पडले, पण बाळासाहेब लांडगेंनी. बरोबर आहे. आज महान मल्ल संभाजी राक्षे यांच्या जवळ आलो. राष्ट्रीय पैलवान आहेत, तसेच महाराष्ट्र चॅम्पियन आहेत. त्यांनी फार चांगल्या पद्धतीनं समाजाला, नवीन पिढीला मेसेज देण्याचं कार्य केलं. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. आणि साहेब नमस्कार. तुम्ही आले, कुस्तीचा खूप प्रसार आणि प्रचार करताय, हे खूप म्हणजे आपल्या पैलवानांसाठी, पैलवानी पेशासाठी तुमचं खूप मोठं कार्य आहे. साहेब हे काय आम्ही आपलं छोटं काम करतोय? छोटं नाही, पैलवानच होतो, पण मी गावातला माणूस आहे. छोटं काम नाहीये. आज तुम्ही शंकरराव आष्टेकरांची मुलाखत घ्यायला कर्नाटक मध्ये गेलेत. ते काय जवळ आहे का? किती वेळ द्यावा लागतो? सगळं ते आहे. बऱ्याच जणांची, तुम्ही राम मामाची मुलाखत घेतली, तुम्ही आनंदा धुमाळ सारख्या, आनंदा धुमाळांचे मी कुस्त्या ह्याला पाहिल्यात. 30 किलो वजन, 33 किलो वजन गटाला होतं त्या कामगार स्टेडियमला मुंबईला. आप्पा कदम महाराष्ट्र केसरी झाले, शिवाजी पातपुरांना 1-2 पॉईंट घालून. आणि त्या आनंदा धुमाळांच्या आम्ही सुद्धा लहानपणी कुस्त्या पाहिलेल्या. चांगला खेळायला. हो. सुशील कुमार शिंदे कामगार मंत्री होते त्यावेळी, ते बक्षीस समारंभाला आले होते. मामासाहेब मोहोळ, पवार साहेब. म्हणजे 13 वेळा मेडल घेणारा पैलवान जरी असला, म्हणजे ऑल इंडियाला 5 वेळा, महाराष्ट्राला 8 वेळा, तर ह्या पैलवानांना फार चांगल्या पद्धतीने कुस्त्या केल्या. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने यांना चांगल्या पद्धतीने त्यांचं मानधन पण दिलं, त्यांना फ्लॅट दिला आणि त्यांना मोठं करण्याचं कार्य केलं आणि पैलवानकीला मोठं करण्याचं कार्य केलं. आणि ह्यांचं योगदान फार मोठं आहे, कारण मोठमोठ्या पैलवानांच्या कुस्त्या खेळल्या. तर अशा व्यक्तींना आज आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती दिली. बरोबर.